भागात स्वच्छता अजिबात नाही आहे. घाणीचं प्रचंड साम्राज्य आहे प्रभागात म्हणजे रस्ते आहेत पण त्यांना डांबर नाही, खड्डे पडलेले आहेत. तिथं घाणीचं साम्राज्य जास्त आहे. डासांचा प्रादुर्भाव पण एवढा आहे की त्याच्यावर औषध फवारणी नाही, काही नाही. रस्ते गटारी तर काय अजिबात व्यवस्था नाहीत. हा विषय वेगळाच आहे. त्यांची एवढी यंत्रणा चांगली आहे ना, त्यांना कुत्री साधी सापडत नाहीत. तक्रार केली तर तो शाळेच्या विरोधात तक्रार केलेली आम्ही, तर ती तक्रार केली जुजबी उत्तरं दिलेली आहेत. फक्त कचरा उठाव पण व्यवस्थित होत नाही, तो वेळच्या वेळी व्हावा. सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि सगळीकडेच प्रचाराची लगबगही सुरू आहे. सध्या मी आले हे प्रभाग क्रमांक 18मध्ये. हा प्रभाग जवळजवळ 22,000 मतदारांचा प्रभाग असून हा नेहमीच मूलभूत सुविधासाठी झगडतोय. मतदान होते, निवडणुका होत्यात, पण आश्वासनंही दिली जातात, पण प्रश्न हे नेहमीची तसेच आहेत. आज आपण इथल्या नागरिकांशी थेट संवाद साधणार आहोत. 18मध्ये मेन समस्या काय आहेत? आता समस्या जर आपण म्हणाल तर सगळ्यात मूलभूत ज्या गरजा आहेत त्यापैकी एक आहे म्हणजे स्वच्छता. भागात स्वच्छता अजिबात नाही आहे. घाणीचं प्रचंड साम्राज्य आहे. गटर्स तुंबलेले आहेत. घुशी आणि उंदरांनी गटर्स त्या खिळखिळ्या केलेल्या आहेत. त्यामुळं सगळं पाणी साचते. गटर्स काढायला कर्मचारी येत नाहीत. कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनसुद्धा कसलाही प्रकारचा रिस्पॉन्स कर्मचाऱ्यांकडून दिला जात नाही. मला वाटते 2020पासून 2026पर्यंत प्रशासकाचं शासन आहे. नगरसेवक नावाचा वाली तर कोणीही नाही. ॲटलिस्ट नगरसेवक होते त्यावेळी आम्ही नगरसेवकांना सांगून काम करून घ्यायचो, पण आता कोणीही वाली नसल्यामुळं प्रशासनाचं पूर्णपणे इथं दुर्लक्ष आहे आणि घाणीचं प्रचंड साम्राज्य आहे. त्यामुळं आजारी पडणे, साथीचे रोग पसरणे ह्या समस्या खूप होत आहेत. आणि रस्ते तर तुम्ही बघू शकता, रस्त्यावरती तर खूप दुरावस्था आहे. आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून आम्ही नागरिकांनी ज्या कर्मचाऱ्यांना सांगितल्यावर वारंवार त्यांना विचारणा केल्यानंतर ते गटर्स काढायला येतात. ते गटर्स काढल्यानंतर त्या गटर्ससुद्धा घाण तशीच ठेवून जातात. आमच्याकडे ट्रॅक्टर नाही, हे नाही, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. आणि ह्यामुळं काय होतं आहे की तो कचरा काढलेला पुन्हा त्याच गटरमध्ये जातो आहे आणि पुन्हा ते गटर्स तुंबतात आणि ढासांचं साम्राज्य आणि उंदीर आणि घुशी ह्या तर भरपूर आहेत भागात. तुम्ही याची काही लेखी तक्रार वगैरे महापालिकेला दिली होती का? लेखी तक्रार एकदा दोनदा आम्ही दिली होती. त्याच्यानंतर जेव्हा आपण तक्रार दिली जाते तेव्हा जुजबी कारवाई केली जाते. पुन्हा जे आहे ते चित्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलाल तर स्वच्छता कर्मचारी हे खूप उद्धट वर्तन करणार आहेत. खूप म्हणजे खूप उद्धट त्यांचं वर्तन आहे. एकाही नागरिकाशी ते सरळ बोलत नाहीत. प्रत्येक नागरिक हा स्वच्छता जी करतो ती स्वतःच्या दारातली स्वच्छता ॲक्च्युली त्यांनी केली पाहिजे, हे बरोबर आहे. पण अगदी इतका कचरा साठलेला असतो, तो कचरासुद्धा ते काढायचं धारिष्ट ते दाखवत नाहीत. आम्ही काही वेळा ज्यावेळी आम्ही वर्षानगरामधील नागरिकांनी एक स्वच्छ वर्षानगर, सुंदर वर्षानगर उपक्रम जेव्हा राबवला होता, तेव्हा आम्ही काय केलं होतं की कचरा सगळा उचलून एका ठिकाणी डंप करत होतो. तो कचरा उचलून न्यायचं सुद्धा धारिष्ट महापालिकेने दाखवलं नाही. बरं, ते जाऊ दे. आम्ही कचरा सगळा जो साठलेला कचरा ते नेतात का नाही उचलून हे बघण्यासाठी रस्त्याच्या मधोमध ठेवला, तरीसुद्धा त्यांनी तो कचरा उचलून नेला नाही. इतके ते कर्मचारी उद्दाम आहेत. तर आता ज्यावेळी इलेक्शन तर लागलेलीच आहेत, आता उमेदवार निवडताना उमेदवाराचं काम पाहणार आहे की नाव पाहणार आहे? नाही, काम तर महत्त्वाचं आहेच. नावापेक्षा नाव कधी होतं, जेव्हा तो काम करेल तेव्हाच त्या उमेदवाराचं नाव होणार आहे. त्यानं काम केलं नाही तर त्या उमेदवाराचं नाव होणारच नाही. आणि मला वाटतं आता जे उमेदवार उभारतील हे प्रकर्षानं ते लक्ष देतील या सगळ्याकडे. प्रभागात म्हणजे रस्ते आहेत पण त्यांना डांबर नाही, खड्डे पडलेले आहेत. सगळीकडं घाणीचं साम्राज्य आहे. गटार काढायला कोणच येत नाही आणि आलं तरी पण काढा म्हटलं तरी काढून बाजूला ठेवलेलं गटारे डास भरपूर होत आहेत. घुशी आहे. तिथं घाणीचं साम्राज्य जास्त आहे आणि लक्ष देत नाहीत. बसून राहतात, खरं लक्ष देत नाहीत. इथं महिलांसाठी काय, महिला सुरक्षासाठी काय की उपक्रम आहेत काय, किंवा तुमच्या एंटरटेनमेंटसाठी काही कार्यक्रम नियोजित केले जातात का? नाही जात. काही कार्यक्रम नियोजन केले जात नाहीत. कुत्रे तरी एवढी आहेत की रात्री माणसाला रस्त्याने येताना भीती वाटते. एवढं कुत्रं चावल का काय, अंगावर येतील काय, अशी जवळजवळ 100-200 कुत्री इथं ठिया मारून असतातच. त्यामुळं भीती पण वाटते आम्हाला रस्त्याने येताना जाताना, महिलांना पण. तर आता निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? एवढंच आहेत की त्यांनी या भागाकडे लक्ष द्यावं आणि ज्या समस्या आहेत त्याचं निवारण करावं, एवढंच आम्हाला वाटते, बाकी काय नाही. समस्या म्हणजे महानगरपालिकेनं हा भाग दुर्लक्षित केलेल्याचा असा हे आहे. कारण इकडे स्वच्छतेचं तर काहीच नाही. प्रत्येकजण आपापला दरवाजा लोटतं, अंगण लोटतं आणि कुत्र्यांचाही सुसवाट आहे. आज सकाळीच एका मांजराला कुत्र्याने फाडलं आमच्या समोर, डोळ्यासमोर. इतकी कुत्री झालेली आहेत. आणि गटर काढायला कोणी नाही. डासांचा प्रादुर्भाव पण एवढा आहे की त्याच्यावर औषध फवारणी नाही, काही नाही. त्यामुळं नगरसेवकांनी तरी आता येणाऱ्या त्याकडे लक्ष द्यावं.
अच्छा, मागील नगरसेवक कधी या भागात फिरलेले आहेत का? मागील नगरसेवक मुळात आता कोण होते हेच हे कारण ते इकडे फिरकलेच नाही आहेत. पाणी वेळेवर येते का ह्या भागात? पाणी आहे, पाण्याचं काय हे नाही आहे, पण साईडला आता इकडे पट्टी बिट्टी जे घालायचं होतं ते आमच्या ह्या लाईनला नाहीच घातलेलं. गटरच्या साईडला घालायच्या होत्या त्या, ते केलेलं नाही आहे. निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा त्यांनी भागाकडे लक्ष द्यावं आणि व्यवस्थित लोकांच्या सुविधा बघाव्यात की जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील. कारण सतत आता बघितलं तर प्रत्येक घरोघरी पेशंट आहेत, इतके ढास पण आहेत, स्वच्छता नाही, काही नाही. मग तुम्ही प्रशासनाला याबाबत काही लेखी वगैरे काही दिलेलं आहे का? आता मी 1 महिना झाला फोन करते आहे की कचरा उठाव इथं होत नाही आहे, आमच्या दारात कचरा साठतोय, तर कोणी आलेलं नाही आहे बघायला. समस्या तर आपण पाहिलेल्याच आहेत, पण आता महिलांसाठी निवडून येणाऱ्या नवीन नगरसेवकाने कसं नियोजन करावं असं तुम्हाला वाटतंय? आता या भागामध्ये बरेच वृद्ध आहेत ना, त्यांच्यासाठी तपासणीसाठी मोफत जरासं महिन्यातून एकदा तरी मोफत तपासणी व्हावी त्यांची, की जेणेकरून त्यांना आधार काय असते म्हणजे वयस्कर झाल्यामुळं घरातली जास्त प्रमाणात त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत असं होतं. मग त्यामुळं या नगरसेवकांनी आपल्या आईवडील मानून, त्यांनाच आईवडील मानून त्यांची आरोग्य तपासणी महिन्याला केली पाहिजे. त्यांच्या दवाखान्याचा काही खर्च असेल, कुठली योजना असेल, त्या योजनेमार्फत त्यांनी त्यांचा पुढाकार घेऊन करायला पाहिजे असं माझं विनंती. प्रभागाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि गटारी वगैरे स्वच्छ करायला पाहिजे, कारण गटारीचा प्रॉब्लेम भरपूर होतो, सारखा होतो. महिलांसाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं जरा हे करायला पाहिजे. म्हणजे आहेच सुरक्षा, तरी पण त्यांनी मुली बाळांकडे वगैरे सगळीकडे लक्ष द्यावं. प्रभागात लाईट्स वगैरे आहेत का वेळेत? लाईट्स आहेत, पण पाण्याचा थोडा प्रॉब्लेम होते, कमी दाबाने येते पाणी. प्रभाग क्रमांक 18 हा नेहमीच दुर्लक्षित केला जातोय असं इथल्या नागरिकांचं मत आहे. तुम्ही काय सांगाल याबाबत? रस्ते गटारी तर काय अजिबात व्यवस्था नाहीत, हा विषय वेगळाच आहे. पण तुम्ही बघितला तर पाठ्यामागं माझ्या पूर्ण बाग बघितला तर कधीसुद्धा महानगरपालिकेची माणसं आली नाहीत, साईड गवत काढलेलं नाही. इथं परवा साप आलते आणि कोणाला चावण्याची शक्यता होती, तरी पण कोण कॉर्पोरेशन लक्ष देत नाही. कुत्र्यांचं तो आता सगळ्यांना माहितीच आहे हा विषय. मग तुम्ही जो कुत्र्यांचा त्रास होतोय ते प्रशासनाला कधी कळवलंय का? कळूनसुद्धा काय येतात, त्यांना सापडत नाही. त्यांची एवढी यंत्रणा चांगली आहे ना, त्यांना कुत्री साधी सापडत नाहीत. हा प्रश्न आहे. तर आता निवडून येणारा नगरसेवक कसा असावा असं वाटतं तुम्हाला? नगरसेवक असा असावा की त्याने आमचे भागाचं काम केलंच पाहिजे. त्यानं प्लस आम्ही जे फक्त इथंच फिरत नाही, आम्ही संपूर्ण गावात फिरत असतो. तिथले खड्डे एवढे झालेत, तिथं पण तर लक्ष द्यायचं आहे. ट्रॅफिकचा विषय असेल ते पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. भागातील म्हणजे प्रत्येक गल्लीत CCTVची आवश्यकता आहे. या नगरसेवकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यानंतरनं जे ओपन स्पेस वगैरे आहेत किंवा बाग वगैरे आहे ते डेव्हलपसाठी त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकाच्या हाकेला हो म्हणून ताबडतोब त्यांनी यायला पाहिजे. अच्छा, यावेळी नगरसेवक निवडून देताना त्याचं नाव पाहणार आहे की त्याचं काम पाहणार आहे? नाही, त्याचं नाव वगैरे, नाव असो पक्ष असो ते काय बघणार नाही. त्यांचं काय असेल ते काम, जे काम करेल त्याला मतदान. प्रभाग क्रमांक 18 हा नेहमीच समस्यांनी ग्रस्त आहे, तर काय काय मेन समस्या काय काय आहेत? प्रभागामध्ये मागील नगरसेवकांनी चांगल्या सुखसुविधा दिलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर आता येणाऱ्या नगरसेवकांनी चांगल्या सुखसुविधा द्याव्यात हीच आमची विनंती आहे. रस्ते चांगले आहेत, पण इथं खालच्या साईडला जर बघितलं तर तो जवळपास 20 वर्ष झालं तो रस्ता झालेला नाही आहे. परत इथं हा भाग जो आहे वर्षानगरचा हा रेसिडेन्शियल भाग आहे आणि त्या रेसिडेन्शियल भागामध्ये इथं राजारामपुरी विद्यालय म्हणून त्यांनी काढलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी वृद्धाश्रम काढलेलं आणि वृद्धाश्रम बंद करून आता त्यांनी शाळा चालू केलेली आहे. हा सुद्धा एक म्हणजे भर दुपारी वयोवृद्ध जे हे असतात ते झोपलेले असतात, त्याच मुलांचा दंगा चालू असतो. परत इथून हाकेच्या अंतरावरती STP प्रकल्प चालू झालेला आहे. म्हणजे STP प्रकल्पाचं काम चालू झालेलं आहे. ते काम असं आहे की इथून पंचगंगा नदी जवळपास 5 ते 6 किलोमीटर आहे आणि इथं STP प्रकल्प काढून म्हणजे तो सगळा त्याचा भ्रष्टाचार सगळा झालेला आहे. सगळ्यांनी टक्केवारी खाल्लेली आहे आणि हा सगळ्यात येणाऱ्या पुढच्या पिढीला, आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हा सगळ्यात धोका आहे.
त्रास आहे, त्याच्यामुळं रोगराई तयार होणार आहे. त्याच्यासाठी STP प्रकल्प बंद व्हावा. परत इथून शाळा हे आहे ह्याचं स्थलांतरित बाहेर शहराच्या वस्तीच्या बाहेर करावं, हीच आमची विनंती आहे. मग तुम्ही STP प्रकल्पाच्या विरोधात किंवा या शाळेच्या विरोधात तुम्ही प्रशासनाला तक्रार केली का? तक्रार केली तर शाळेच्या विरोधात तक्रार केलेली आम्ही, तर ते तक्रार केल्यावरती जुजबी उत्तरं दिलेली आहेत. फक्त प्रशासन काय त्याच्यावरती आम्हाला प्रशासनानं लेखी असं काही दिलेलं नाही आहे. इथल्या सर्व नागरिकांच्या वतीनं सह्या वगैरे घेऊन त्यांच्या विरोधात आम्ही तक्रारसुद्धा केलेली आहे. खरं त्याचा काही पाठपुरावा झालेला नाही. आणि ह्याचा हे काय आहे, रेसिडेन्शियल एरियात तुम्ही शाळा चालूच कशी केली हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आता येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत? येणाऱ्या नगरसेवकांच्याकडून आता जे मागील नगरसेवकांनी जी काही कामं केलेली आहेत त्याच्यापेक्षा चांगली काहीतरी कामं करावीत. आता वर्षानगर मित्रमंडळाच्या समोर जे गार्डन आहे ते गार्डन म्हणजे चांगलं होतं, सुस्थितीत होतं. खरं ते आता ते सगळे म्हणजे पाळणे वगैरे जे झोकाळे वगैरे जे आहेत ते सगळे बंद अवस्थेत आहेत. ते चांगले सुखसुविधा सगळ्या नागरिकांना द्याव्यात हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून. मॅडम, प्रभाग क्रमांक 18मध्ये पाणी 2-3 तास येतं आहे, पण कमी दाबाने येते, त्यामुळे ते पुरत नाही. आणि गटारीची वेळेवर स्वच्छता होत नाही, कचरा उठाव पण व्यवस्थित होत नाही. तो वेळच्या वेळी व्हावा. आणि अगोदर ज्या नगरसेवकांनी कामं केलेले आहेत त्याच्यापेक्षा अजून त्यात थोडी भर घालावी. मग आता येणाऱ्या नगरसेवकांनी कशा पद्धतीने प्रभागाचा विकास करावा असं वाटते तुम्हाला? सगळी साफसफाई त्यांचं लक्ष जनतेकडं असावं. वेळेवर पाणी आणि कुत्र्यांचं पण सारखा त्रास होतो आहे, एवढंच. आणि काहीतरी विरंगुळा असावा आणि रस्त्याची कामं वेळेवर व्हायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची समस्या आहेत त्या गटारी, कारण गटारी स्वच्छ नसतात, गोष्टी लागून पूर्ण सगळ्या खराब झालेल्या आहेत. रस्त्यांची दुरावस्था तर पूर्ण कोल्हापुरातच खराब आहे. प्रशासनाला अशी विनंती आहे की ज्यावेळी तुम्ही रस्ते नवीन करणार त्यावेळी थोडे ते एक अर्धा फूट तरी उकरून नवीन रस्ते करावे, कारण रस्ते झालेत वरती आणि घरं झालीत खाली. त्यामुळे पावसाळ्यात सगळं पाणी हे घरामध्ये येतं. त्यामुळे ह्याच्याकडे प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे. नवीन नगरसेवक ज्यावेळी येईल तर ह्या तर आम्ही समस्या त्यांच्यासमोर मांडणारच आहे आणि त्यांच्याकडून हे करूनच घेणार आहे. पण त्यांनीसुद्धा सहकार्य केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ लोकांसाठी विरंगुळा केंद्र हे सुरू केलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी, हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 18मधील नागरिकांच्या समस्या ऐकल्या आणि 22,000 मतांचा हा प्रभाग केवळ प्रभाग नाही आहे, तर इथल्या नागरिकांचा रोजचा संघर्ष आहे. यावेळी नागरिकांना आश्वासन नको आहे तर काम हवं आहे. तर यांचा आवाज महापालिकेपर्यंत पोहोचतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.